बनने का साधन बाप दादा ने हर बच्चे को दिव्य बुद्धि का वरदान व ब्राह्मण जन्म की विशेष सौगात दी है, क्योंकि दिव्य बुद्धि द्वारा ही बाप को, अपने आप को और तीनों कालों को स्पष्ट जान सकते हो। तर बाबांनी आपल्याला त्रिकालदर्शी बनवलेले आहे। तिन्ही काळाचं ज्ञान आपल्याला बुद्धीमध्ये आहे की पहिले काय होतं, आता काय चाललेलं आहे आपलं जीवन पण आणि दुनिया पण, आणि पुढे काय होणार आहे। तर तिन्ही काळाचं ज्ञान देऊन बाबांनी आपल्याला त्रिकालदर्शी बनवलेलं आहे। आणि त्यासाठी हे तिन्ही काळाचं ज्ञान बुद्धीमध्ये फिट बसण्यासाठी बाबांनी दिव्य बुद्धीचं वरदान दिलेलं आहे आपल्याला। दिव्य बुद्धीचं वरदान म्हणजे ती समजदारी दिली। हे जे ज्ञान बाबांनी आपल्याला दिलेलं आहे ती दिव्य समज आहे, आणि त्यामुळे आपल्याला आधी मध्य अंतचं ज्ञान बुद्धीमध्ये क्लिअर व्हायला मदत झाली। कारण या दिव्य बुद्धीच्या द्वारेच आपण बाबांना ओळखू शकलोय। दिसत नाहीये बाबा, आपण स्वतःला नाही बघू शकत, तिन्ही काळ नाही बघू शकत, तसे डोळ्यांनी नाही बघू शकत, पण बाबांनी ही समज दिली, हे वरदान दिलेले त्यासाठी। दिव्य बुद्धि तथा याद द्वारा ही सर्व शक्तियों को धारण कर सकते हो। मग त्याचा परिणाम जेव्हा आपल्याला ही दिव्य बुद्धी प्राप्त होते, हे ज्ञान प्राप्त होतं, आपल्याला या गोष्टी क्लिअर होतात सगळ्या, तेव्हा मग बाबा म्हणतात तुमच्यामध्ये शक्ती पण येतात। या समजदारीच्या आधाराने तुम्ही जी कमजोर स्थिती आलेली आहे, ज्या अष्टशक्ती नष्ट झालेल्या होत्या, त्या पुन्हा तुमच्यामध्ये यायला सुरुवात होते। त्याचा आधार है दिव्य बुद्धि। इसलिए पहला वरदान दिव्य बुद्धि है। ये वरदान बाप दादा ने सर्व बच्चों को दिया है, लेकिन इस वरदान को प्रत्यक्ष जीवन में नंबरवार कार्य में लगाते हो। प्रत्येकाला बाबा म्हणते हे वरदान मी दिलेले आहे, प्रत्येकाला दिलेले आहे। ज्याने जो बाबांचा बच्चा बनला, ज्याने हे ज्ञान प्राप्त केलं, कोर्स केला आणि मुरली ऐकायला सुरुवात केली, बाबा म्हणतात सगळ्यांना मी हे वरदान दिलेलं आहे। परंतु लेकिन इस वरदान को प्रत्यक्ष जीवन में नंबरवार कार्य में लगाते हो। प्रॅक्टिकल मध्ये आणायमध्ये फरक आहे। जेव्हा वापरायची वेळ येते त्यावेळेला बाबा म्हणतात फरक पडतो। दिव्य बुद्धि त्रिकालदर्शी स्थिति का अनुभव कराती है। दिव्य बुद्धि त्रिकालदर्शी स्थिति का अनुभव कराती है। जेव्हा आपल्यामध्ये ही दिव्य बुद्धि जागृत होते, ही ईश्वरीय समजदारी जागृत होते आपल्यामध्ये, तेव्हा मग आपण त्रिकालदर्शी स्थितीचा अनुभव करू शकतो की कोणती घटना झालेली आहे, कोणती परिस्थिती आलेली समोर, याच्या मागे कारण काय, भूतकाळामध्ये काय कारण आहे, आता मला वर्तमान काळामध्ये काय करायचंय, आणि वर्तमान काळामध्ये मी जर ईश्वरीय समजदारीने काम करेल तर भविष्य चांगलं होईल। तो बाबा म्हणताय ये जो दिव्य बुद्धि है ये त्रिकालदर्शी स्थिति का अनुभव कराती है। चारों ही सब्जेक्ट धारण करने का आधार दिव्य बुद्धि है। चारों ही सब्जेक्ट को सभी बच्चे अच्छी तरह से जानते हैं, वर्णन भी करते हैं, लेकिन जानना, वर्णन करना यह सभी को आता है। चाहे नए हैं चाहे पुराने हैं, इसमें सभी होशियार है, लेकिन धारण करना, इसमें नंबर बन जाते हैं। तो बाबा म्हणताय चारही विषय सगळ्यांना माहिती आहे। चारही विषयामध्ये काय काय हे सगळ्यांना माहिती आहे। आपले चार विषय ज्ञान, योग, धारणा आणि सेवा, हे चार विषयाची रूपरेषा सगळ्यांना माहिती आहे। या चार विषयाबद्दल बाबांनी काय सांगितलेले ते सगळ्यांना माहिती आहे। बाबा म्हणताय सभी बच्चे होशियार है। दिव्य बुद्धि की विशेषताएं, दिव्य बुद्धि वाली आत्माएं कोई भी संकल्प को कर्म व वाणी में लाने समय हर बोल और हर कर्म को तीनों काल से जानकर फिर प्रैक्टिकल में आती है। ज्याने दिव्य बुद्धि धारण केलेली आहे, ज्याने ते प्रॅक्टिकल मध्ये आणायचे ठरवलेले आहे, धारणेमध्ये आलेले आहे, तर बाबा म्हणताय कि वो कोई भी संकल्प को कर्म व वाणी में लाने समय हर बोल और हर कर्म को
तीनों काल से जानकर फिर प्रैक्टिकल में आती है। पहिले संकल्प, मग वाणी, मग कर्म. पण ज्या वेळेला तिन्ही मध्ये जायचं, आपल्याला संकल्प करायचा आहे किंवा बोलायचंय किंवा कर्मामध्ये यायचंय, ज्याने दिव्य बुद्धीला जागृत स्थितीमध्ये ठेवलेलं आहे, बाबा म्हणताय वो तीनों कालों को जानेंगे फिर प्रैक्टिकल में लाएंगे. की हे का आलेले, परिस्थिती समोर का आलेली आहे, आता मला काय करायला पाहिजे आणि त्याचा परिणाम भविष्यामध्ये काय होईल. बाबा म्हणतात ते विचार करताना सुद्धा चेक करून घेतील तिन्ही काळ. त्यानंतर बोलण्यामध्ये येताना पण चेकिंग होईल, कशामुळे काय झालेलं आहे आणि मग मी बोलायचा काय परिणाम होईल. आणि कर्मामध्ये येताना पण ती स्थिती राहील. वर्तमान काळ आहे पण भूतकाळामध्ये त्याचं बीज आहे आणि मी आता जे करेल ते भविष्यामध्ये होणार आहे. बाबा म्हणता ये तीनों कालों को जानकर ही प्रैक्टिकल में आएगी, जो जिन आत्माओं ने इस दिव्य बुद्धि को लिया है, अपने अंदर धारणा में लाया है. साधारण बुद्धि वाली आत्माएं बहुत करके वर्तमान को स्पष्ट जानती हैं, लेकिन भविष्य और भूतकाल को स्पष्ट नहीं जानती. जिनको भगवान ने बुद्धि नहीं दी है, जिनको ये ज्ञान नहीं मिला है, बाबा म्हणते वो साधारण बुद्धि वाली आत्माएं वो ज्यादा करके वर्तमान को जानती है. त्यांना थोडी माहिती याचं बीज भूतकाळामध्ये काहीतरी केलं असेल आपण, कशामुळे काय झालेलं आहे, और अभी हम क्या करेंगे, उसका परिणाम क्या होने वाला है. अभी सतयुगी दुनिया आ रही है. बाबा म्हणते वो साधारण बुद्धि वालों को ये बातें पता नहीं है. दिव्य बुद्धि वाली आत्मा को पास्ट और फ्यूचर भी इतना ही स्पष्ट होता है जैसे प्रेजेंट स्पष्ट है. दिव्य बुद्धि वाली आत्मा, बाबा म्हणताय की त्याला वर्तमान काळ तर स्पष्टच आहे, सगळ्यांसाठी स्पष्ट आहे समोर काय झालेलं आहे. पण जे दिव्य बुद्धीवाली आत्मा आहे तिला भूतकाळ पण माहिती आहे आणि भविष्यकाळ पण माहिती आहे, स्पष्ट माहिती आहे. तीनों ही काल साथ साथ स्पष्ट अनुभव होता है. प्रत्येक वेळेला त्याची स्थिती राहील त्रिकालदर्शी, तिन्ही काळ बुद्धीमध्ये राहतील. वैसे सभी कहते भी हैं कि जो सोचो, जो करो, जो बोलो, आगे पीछे को सोच समझ करके करो. तसं तर सगळेच म्हणतात दुनियामध्ये. बाबा म्हणताय जो सोचो, जो करो, जो बोलो, आगे पीछे को सोच समझ करके करो. पर ये आगे पीछे क्या है ये दुनिया वाल्यांना माहिती नाही. त्यांना माहिती नाही भूतकाळ काय, कसं आपले कसे जन्म होते मागे, आपण मनुष्य जन्मामध्येच होतो, आपण आता ही दुनिया बदलणार आहे, आता देवतांची सृष्टी यायची आहे, आपण देवता बनू शकतो. ये आगे पीछे का उनको कुछ भी मालूम नहीं है. फक्त ते म्हणतात आगे पीछे का सोच समझ कर करो. म्हणजे त्या आगे पीछे मध्ये पण ते वर्तमान काळालाच बघताय, कारण त्यांना भूतकाळ आणि भविष्यकाळ माहितीच नाही. कर्म के पहले परिणाम को सामने रखो, परिणाम हुआ भविष्य. तो नंबर 1 है त्रिकालदर्शी बुद्धि. त्रिकालदर्शी बुद्धि कभी असफलता का अनुभव नहीं करेगी. त्रिकालदर्शी बुद्धि कभी असफलता का अनुभव नहीं करेगी, कारण त्याचे विचार चांगले असतील, संकल्प श्रेष्ठ राहील, तो लोड घेणार नाही, टेन्शन घेणार नाही, परेशान होणार नाही. त्यामुळे संकल्प श्रेष्ठ राहतील. संकल्प श्रेष्ठ राहतील, स्थिती चांगली राहील, तर ते वाणी चांगली निघेल आणि कर्म पण चांगलं होईल. आणि म्हणून बाबा म्हणताय कि जो त्रिकालदर्शी स्थिति में है उस असफलता का अनुभव नहीं करेगा. असफलता का अनुभव नहीं करेगा म्हणजे भलेही काही त्याच्यामधून रिझल्ट चुकीची जरी निघाली तरी त्याला माहिती आहे की ये पेपर का समय है, अंतिम समय की दुनिया है. आणि म्हणून भलेही दिसायला असफलता आहे पण त्याला त्याचा अनुभव नाही होणार. एक तर पहिली गोष्ट तर असफलता मिळणार नाही, कारण आपण योग्य विचार केलेला आहे, योग्य वाणी आणि योग्य कर्म केलेलं आहे आपण, त्यामुळे असफलता होणार नाही, ही पहिली गोष्ट आहे. पण जर काही झालं, हिशोब आहे, सगळ्या गोष्टी, शेवटची अंतिम समय सगळं चाललेलं आहे, तमोप्रधान दुनिया आहे, त्यामुळे रिझल्ट आपल्याला अपेक्षित तसे नाही येणार कधी कधी, पण त्यावेळेला आपण आतमध्ये असफल झालो हा अनुभव नाही येणार. काहीतरी हे जे झालं, हे जे रिझल्ट आलं, मला काहीतरी शिकवून गेलं,
माझा पेपर झाला, आता जे रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये माझी स्थिती चेक होते, तो पेपर आहे. तर आपण स्थिती एकदम चांगली ठेवू. जेव्हा आपण जेव्हा त्रिकालदर्शी स्थितीमध्ये, तेव्हा या सगळ्या गोष्टी होतील बरोबर. आपली स्थिती डामाडोल होणारच नाही, अचल अडोल आपली स्थिती राहील कायम. लेकिन बच्चों में 3 प्रकार की बुद्धि वाले हैं. बच्चों में बाबा म्हणता है 3 प्रकार की बुद्धि वाले हैं. पहला नंबर सुनाया, सदा त्रिकालदर्शी बुद्धि. 3 प्रकार की बुद्धि है बच्चों में. पहला नंबर सदा त्रिकालदर्शी बुद्धी. सदा त्रिकालदर्शी स्थितीमध्ये राहतील, काही येऊ द्या. ते त्यांचं ते आतलं जे स्थितीचं सीट आहे ते सोडणार नाही. ते सदा त्रिकालदर्शी होऊनच बघतील कोणत्याही गोष्टीला. वर्तमान काळामध्ये समोर काय झालेले ते बघून लोड नाही घेणार. इसका कारण है बीज. पीछे जो कुछ भी भूतकाल में मैंने बीज डाला है उसका फल मिला है. लेकिन अब बाबा साथ में जब फल वो निकल रहा है, उसका बुरा फल निकल रहा है, तब बाबा साथ है, वो फल भी मुझे तकलीफ नहीं देगा. बाबा साथ में है. आणि मग मला आता काय करायचंय, सिच्युएशन आलेली, परिस्थिती आलेली वर्तमान काळामध्ये अशी, पण आता बाबांचं ज्ञान आहे, बाबा सोबत आहे, मी आता जे करेल भविष्यामध्ये चांगलंच होईल. तो बाबा म्हणते ये सदा त्रिकालदर्शी बुद्धि. फिर दूसरा नंबर, कभी त्रिकालदर्शी और कभी एक कालदर्शी. सेकंड नंबर वाले बच्चे कसे, कधी त्रिकालदर्शी आणि कधी एक कालदर्शी. कधी बुद्धीमध्ये राहील, तिन्ही काळ बुद्धीमध्ये राहतील, पण कधी कधी सिच्युएशन अशी येते आपण कमजोर पडून जातो आणि त्यावेळेला मग फक्त एक तर आपण वर्तमान काळाला बघणार, आता काय झालेलं आहे, किंवा मग भूतकाळामध्येच अटकून जाऊ. हे असं केलं होतं मी, असं झालं होतं, मी तसं नाही करायला पाहिजे होतं, मी असं केलेलं. इथलेच भूतकाळ, इथलाच याच जन्मामधला भूतकाळ, की मी त्यावेळेला असं केलं होतं, मी नाहीच करायला पाहिजे होतं, माझ्याकडून नाही व्हायला पाहिजे होतं, माझ्याकडून माझी जी चूक झाली, त्या भूतकाळामध्येच अटकून जातील. किंवा मग इथं हे जे झालेले त्याच्यामध्येच अटकतील, किंवा मग ती चिंता फक्त भविष्यामध्येच अटकतील. आता काय होईल, आता कसं होईल. तो बाबा म्हणता ये कभी कभी 2 नंबर वाले बच्चे कैसे, कभी त्रिकालदर्शी स्थिति रहती है और कभी कभी एक ही काल में अटक जाते हैं. और तीसरा नंबर खूप महत्वाचा आहे हा. तीसरा नंबर बाबा म्हणता है अलबेली बुद्धि. तीसरा नंबर वाले बच्चे कौन से हैं, अलबेली बुद्धि, जो सदा वर्तमान को देखते हैं, सदा यही सोचते हैं कि जो अभी हो रहा है या मिल रहा है व चल रहा है इसमें ठीक रहे. भविष्य क्या होगा इसको क्या सोचे. बाबा के बच्चे भी, बाबा के बच्चे, बाबा म्हणता है अलबेली बुद्धि वाले बच्चे, वो क्या देखते हैं, वर्तमान को देखते हैं और यही सोचते हैं कि जो अभी हो रहा है या मिल रहा है या चल रहा है इसमें ठीक रहे. जे काही आहे समोर परिस्थिती त्याच्यामध्ये ठीक चालायचं आपल्याला, बस त्याच्यामध्ये ठीक चालायचं. भविष्य क्या होगा इसको क्या सोचे. आणि बाबा आपल्याला काय सांगतात, एक तो परमधाम को याद करो, एक सतयुग को याद करो, अपनी राजाई को याद करो. जब हम अपनी राजाई को याद करेंगे, सतयुग को याद करेंगे, तो हमारे अंदर वो लक्षण आएंगे की आपल्याला तिथं जाऊन देवता बनायचंय, मग तिथं असं असं वागायचंय, असे संस्कार आपल्यामध्ये पाहिजे, तेव्हा आपण त्या दुनियेमध्ये जाऊ शकू. हे तर बुद्धीमध्ये पाहिजेच आपल्या. असं नाही की फक्त आपण वर्तमान काळामध्ये ठीकठाक चालायचंय. मग तसं वर्तमान काळामध्ये ठीकठाक चालणारे काही साधू संत पण आहे, ते थोडी स्वर्गामध्ये येणार आहे, ते थोडी स्वर्गामध्ये चालण्याची प्रॅक्टिस करतात. तो अलबेले बुद्धी वाले ढिले ढाले रहेंगे, जे चालले ते चालू द्यायचं व्यवस्थित. आपण आता दुनियावाल्यांसारखे नाहीये, दुनियावाल्यांसारखे आपण विचार नाही करत, आपण त्यांच्यासारखे विकारी नाहीये. ती गोष्ट तर चांगली झाली, आपण आता खऱ्या अर्थाने मनुष्य बनलो, पण आता आपल्याला देवता बनायचं. तो अलबेलेपन में रहेंगे तो मनुष्य ही बनकर रहेंगे, त्रेता में कहीं आ जाएंगे. और अगर पुरुषार्थ में अलर्ट रहेंगे, एक्यूरेट रहेंगे, तो हम देवता बनकर दुनिया पर राज करेंगे. तो बाबा म्हणते ये तीसरी नंबर वाली कैटेगरी जो है सगळ्यात खतरनाक कैटेगरी आहे. सगळं माहित असून पुरुषार्थामध्ये ते येत नाही. तो
लेकिन अलबेली बुद्धि आदि मध्य अंत को न सोचने के कारण सदा सफलता प्राप्त करने में धोखा खा लेती है। तो बनना है त्रिकालदर्शी बुद्धि, हमें बनना है त्रिकालदर्शी बुद्धि, और वो भी सदा। त्रिकालदर्शी स्थिति ऐसा श्रेष्ठ आसन है जिस आसन अर्थात स्थिति द्वारा स्वयं भी सदा विजयी और दूसरों को भी विजयी बनने की शक्ति व सहयोग देणे वाले है। त्रिकालदर्शी स्थितीमध्ये आपण राहू तर ते व्हायब्रेशन सगळ्यांना जातील आणि त्याच्यामध्ये आपण तर विजयी बनूच, सदा विजयी झाल्याचं आपल्याला ती स्थिती राहील आपली, कारण संकल्प चांगले। सगळ्यात मेन गोष्ट आहे संकल्प काय करतोय आपण। परिस्थिती समोर आलेली आहे, व्यक्ती समोर आलेली आहे, कोणत्याही प्रकारची कोणीही परिस्थिती आणलेली आहे, आपली बीमारी आहे, संकल्प काय करतोय आपण, किसका कारण क्या है, अभी क्या है, इसमें मुझे क्या करना है, फिर भविष्य में क्या परिणाम होगा। संकल्पावरती मग बोलणं पण अवलंबून आहे आणि कर्म पण अवलंबून आहे। म्हणून आपण जो जे काही आपल्याला अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची, बदल करायचा आहे, तो संकल्पामध्ये करायचा आहे। संकल्पामध्ये होईल तर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक होतील। तो मग संकल्प चांगला तर सगळं चांगलं होईल, आपण विजयी होऊ, आपले तसे व्हायब्रेशन सगळ्यांना जातील आणि त्यांना पण विजयी बनण्याची शक्ती आपण देऊ शकू। शक्तीचा सहयोग आपल्याला द्यावा लागतो। बरेच आत्मे बाबांचे बच्चे पण कमजोर स्थितीमध्ये राहतात, अशी खूप ताकद दिसते त्यांच्यामध्ये, पण जेव्हा पुरुषार्थाचा विषय येतो तेव्हा ती कमजोरी दिसून येते। तर आपल्याला त्यांना शक्तीचा सहयोग पण द्यावा लागणार, पण आधी आपली त्रिकालदर्शी स्थिती पाहिजे, आपल्याला विजयी व्हायचे, आपली ती स्थिती बनली पाहिजे, मग ऑटोमॅटिक त्यांनाही तो सहयोग आपल्याकडून मिळेल। दिव्य बुद्धि विशाल बुद्धि है, दिव्य बुद्धि बेहद की बुद्धि है। जे दिव्य बुद्धि, जे ईश्वरीय समजदारी आपल्याला मिळालेली आहे, बाबा म्हणताय ही विशाल बुद्धि आहे, ही छोटी थोडी थोडकी नाहीये आणि बेहदची आहे, अनलिमिटेड बुद्धि है। तो चेक करो कि स्वयं की बुद्धि किस नंबर की बनाई है। कोणत्या नंबरची बुद्धी पाहिजे आपल्याला? त्रिकालदर्शी बुद्धिवाला बनायचंय, 1 नंबर बनायचंय। बाप दादा ने बच्चों की रिजल्ट में देखा कि ज्ञान, गुण, शक्तियों का खजाना जमा सभी बच्चों के पास है, लेकिन जमा होते भी नंबरवार क्यों है? ऐसा कोई भी नहीं दिखाई दिया जिसके पास खजाने जमा नहीं हो। बाबा म्हणतात ज्ञान, गुण, शक्ती सगळ्यांकडे जमा आहे, सगळ्यांकडे हे खजाने मी दिलेले, सगळ्यांना दिलेले। ज्ञान सगळ्यांना आहे, गुणाबद्दल सगळ्यांना माहिती आहे, आणि शक्ती सगळ्यामध्ये, कोणती शक्ती पाहिजे आपल्याला कोणत्या वेळेला हे सगळ्यांना माहिती आहे। तो ऐसा कोई भी नहीं दिखाई दिया जिसके पास खजाने जमा नहीं हो। जमा है लेकिन कपाट में रखे या बैंक में रख दिए, बस। सभी के पास जमा है ना, फिर नंबरवार क्यों? अगर किसी से भी पूछेंगे स्वयं का ज्ञान है, कोणालाही हे विचारलं, बाबा म्हणताय कसं आहे, बाबा म्हणताय ज्ञान, गुण, शक्ती कशा आहे तुमच्याकडे, कोणालाही जर विचारलं की स्वयं का ज्ञान है, स्वतःबद्दल माहिती आहे तुम्ही कोण आहे, तर सगळ्यांना माहिती आहे आपण आत्मा आहे, आपण शरीर नाहीये, पक्क झालेलं आहे, ज्ञान पक्क झालेलं आहे। बाप का ज्ञान है, बाबा कोण आहे, परमात्मा शिव बाबा आहे। चक्र का ज्ञान है, माहिती आहे 5000 वर्षाचं चक्र आहे, आता पुन्हा सतयुग यायचंय। कर्मों की गति का ज्ञान है, माहिती आपल्याला। तो सभी के पास सर्व शक्तियां है। मग बाबा म्हणता है कि कोई है कोई नहीं है। ज्ञान में सभी ने हाँ किया और शक्तियों में हाँ क्यों नहीं किया? तर बाबा म्हणतात ज्ञानामध्ये तर सगळ्यांना माहिती आहे, ज्ञान सगळ्यांना माहिती आहे, पण जेव्हा बाबांनी आता तिथं पण तसं झालं असेल की मग माना हलवले असतील, माना डोलवले असतील की हा आहे ज्ञान आम्हाला, पण ज्यावेळेला बाबांनी शक्तींचं विचारलं तेव्हा ढिल्ले पडले, कारण सगळ्या शक्ती नाहीये जागृत स्थितीमध्ये, कभी है कभी नहीं है, कभी कौन सी शक्ति है कभी नहीं है। अच्छा, सभी गुण है, सर्व गुण बुद्धि में है, बुद्धि में ज्ञान भी है, शक्तियां भी है, फिर नंबरवार क्यों? फर्क क्या होता है? खजाने को विधि पूर्वक कार्य में लगाना नहीं आता है। समय बीत जाता है, फिर सोचते हैं कि ऐसे करते थे, इस विधि से
चलते थे तो सिद्धी मिल जाती थी. तर ज्ञान, गुण, शक्ती सगळ्यामध्ये आहे, पण वेळेवरती नाही लावता येत, कामामध्ये, प्रॅक्टिकल मध्ये नाही येता येत. कारण काय होतं? त्रिकालदर्शी स्थिती नाही, हलचलमध्ये येऊन जातो. जसं खूप हुशार विद्यार्थी, काही काही हुशार विद्यार्थी असे असतात की खूप हुशारी, खूप ज्ञान आहे, सगळं काही आहे. पण मला एक जण माहिती आहे जो नाशिकला होता आणि खूप हुशार, अति हुशार. कधी कोणताही प्रश्न विचारला, कोणत्या पानावरती त्याचं उत्तर आहे, काय उत्तर आहे, अॅक्युरेट शब्द सांगू शकत होता तो. आणि 10वी मध्ये 7 वेळा बसला तरी फेल झाला. 7 वेळा बसून फेल झाला. कारण तो त्या पेपरला गेल्यावर एकदम एक्साइट होऊन जायचा, अति उत्साहामध्ये येऊन जायचा तो, आणि तो लिहूच शकला नाही, म्हणजे लिहूच शकत नव्हतं व्यवस्थित उत्तर. तर हे सगळं आहे, सगळं ज्ञान आहे, गुण आहे, शक्ती आहे. पण ते वेळेवरती आपण एक तर हलचलमध्ये येऊन जातो, एक तर मग टेन्शन घेऊन टाकतो, लोड घेतो एखाद्या गोष्टीचा, आता काय होईल, आता कसं, त्याचा लोड घेऊन टाकतो, किंवा मग एकदम अतिउत्साहामध्ये येऊन जातो. तर मग ज्ञान, गुण आणि शक्ती ज्यावेळेला ज्याची गरज आहे ते नाही येत, समोर नाही येत, ते आठवत नाही. आणि मग बाबा म्हणताय, बाद में बोलते फिर इस विधि से कर लेते थे, ऐसा कर लेते थे तो सफलता मिल जाती थी. नंतर तो तसंच मग ते पेपरच्या बाहेर आल्यानंतर तो विद्यार्थी पण कसा करे, सगळे उत्तरं देऊन टाकायचं की ह्या प्रश्नाचं हे होतं, ह्या प्रश्नाचं हे होतं, ह्या प्रश्नाचं हे होतं. पण ज्यावेळेला ऍक्च्युअल पेपर होता काहीच लिहू शकत नव्हता तो. तर हे म्हणून बाबा हे सांगतात की तुम्ही कोणती सिच्युएशन आली तर स्थिर राहा, त्रिकालदर्शी स्थितीमध्ये राहा, शांत राहून विचार करा त्या परिस्थितीवरती की तुम्हाला काय करायचंय. आता भूतकाळ तर माहिती कशामुळे झालेलं आहे, हिशोब आहे. आणि आता इथं पेपर होणार आहे, आपले पेपरमध्ये पास होऊनच तर आपल्याला देवता बनायचंय, म्हणून पेपर तर होणार आहे. मग त्याचं लोड नाही घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. आणि भविष्य स्पष्ट आहे की आपल्याला देवता बनायचंय, राजा बनायचंय. तर कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता जर आपण परिस्थिती हाताळली, कोणताही पेपर दिला, तर खूप सहजपणे आपण त्यामध्ये सफल होऊ शकतो. समय को जानना और समय प्रमाण शक्ति व गुण व ज्ञान को कार्य में लगाना, इसके लिए दिव्य बुद्धि की विशेषता आवश्यक है. वैसे ज्ञान की पॉइंट्स बहुत सोचते रहते, सुनाते भी रहते, कॉपियों में भी भरी हुई रहती है. सबके पास कितनी डायरिया इकट्ठी हुई होंगी, काफी स्टॉक हो गया है ना. तो जैसे बाप के लिए गाया हुआ है कि मैं जो हूं, जैसा हूं, वैसे मुझे जानने वाले कोटों में कोई है. जानते तो सभी है, लेकिन अंडरलाइन है जो हूं, जैसा हूं, उसमें अंतर पड़ जाता है. इसी रीति जैसा समय और जो ज्ञान की पॉइंट या गुण या शक्ति आवश्यक है, वैसा कार्य में लगाना, इसमें अंतर पड़ जाता है, और इसी अंतर के कारण नंबर बन जाते हैं. बाबा म्हणताय सगळ्यांकडे सगळे पॉइंट्स आहे, सगळं आहे बुद्धीमध्ये. कोणी डायरीमध्ये लिहिलेलं, कोणी बुद्धीमध्ये, कोणाच्या बुद्धीमध्ये. पण ते वेळेवर नाही आठवत. आणि कोणत्या शक्तीची कोणत्या वेळेला आवश्यकता आहे, त्या परिस्थितीमध्ये मी कोणती शक्ती वापरायला पाहिजे, आहे सगळं. पण त्यावेळेला अॅक्युरेट आपल्याला ते, आता एखादा प्रश्न असतो, परीक्षेमध्ये प्रश्न असतो, आपण तयारी खूप केलेली, खूप चांगल्या प्रकारची तयारी झालेली आहे, आपण तयारी केलेली 20 मार्काचा तो 20 मार्काला तो प्रश्न आहे, अशी तयारी केलेली. मग त्यावेळेला डिटेल उत्तर लिहावं लागतं जर 20 मार्काला तो प्रश्न आला तर. आणि तोच प्रश्न, आपण ज्या प्रश्नाची इतकी मोठी तयारी केली, तो प्रश्न कधी कधी 2 मार्कालाच येतो पेपरमध्ये. तर ते नेमकं लिहावं लागेल, तिथं नेमकं लिहिलं तर मार्क मिळतील. जर तो इतका मोठा विस्तार लिहिण्याची आवश्यकता नाही, मग दुसरे 20 मार्काच्या प्रश्नाला कधी वेळ मिळणार मग. तर ज्या वेळेला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे तितकी ती अॅक्युरेसी पाहिजे आपल्यामध्ये, ते अॅक्युरेट जमलं पाहिजे. आणि म्हणून बाबा म्हणतात सगळं काही आहे, आणि ते सगळं काही केव्हा वापरलं जाईल, जेव्हा तुम्ही या दिव्य बुद्धीला वापरताय, जेव्हा तुम्ही त्रिकालदर्शी स्थितीमध्ये. तो बाबा म्हणताय की ये जो, जसं माझ्या बाबतीत बाबा म्हणताय, मैं जो हूं, जैसा हूं, जानने वाले कितने हैं, कोटों में कोई है. जानने वाले, मुझे जानने वाले अब बहुत हो गए. बाबा म्हणताय लेकिन मैं जो हूं, जैसा हूं, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की बाबा नेमका कसा आहे, बाबांचा पार्ट कसा आहे, ते क्लिअर बुद्धीमध्ये राहणं. बाबा ज्योतिबिंदू स्वरूप आहे, बाबा किती सर्वशक्तिवान आहे, बाबा काय नाही करू शकत, हे सगळं क्लिअर बुद्धीमध्ये राहणं, त्याच्याशी क्लिअर कनेक्शन राहणं. बाबा म्हणते याच्यामध्ये जसं करोडोमध्ये कोणी आहे, तसं इसी रीति जैसा समय और जो ज्ञान की पॉइंट या गुण या शक्ति आवश्यक है,
वैसा कार्य में लगाना, इसमें अंतर पड़ जाता है. कोणता गुण आता वापरायचा आहे, कोणत्या शक्तीमध्ये राहायचंय, कोणत्या शक्तिशाली स्थितीमध्ये राहायचंय, कोणती ज्ञानाची पॉइंट इथं वापरायची आहे, बाबा म्हणतात त्याच्यामध्ये फरक पडून जातो. नेमकी स्थिती आपल्याला बनवता आली पाहिजे, त्यावेळेला नेमक्या शक्तीचा वापर करता आला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये बाबा म्हणतात फरक पडून जातो. नाही तर ज्ञान गुण शक्ती सगळ्यांकडे, वापरण्यामध्ये फरक है. और इसी अंतर के कारण नंबर बन जाते. तो कारण समझा. एक तो समय प्रमाण विधि का अंतर पड़ जाता है, दूसरा कोई भी कर्म व संकल्प त्रिकालदर्शी बन नहीं करते. एक तर त्यावेळेला काय करायचंय, कोणती शक्ती वापरायची, कोणता गुण वापरायचा याच्यामध्ये फरक पडतो, आणि दुसरा त्रिकालदर्शी स्थिती नाही राहत. आणि म्हणून बाबा म्हणताय, म्हणून मग नंबरवार मध्ये येऊन जातात. कोई भी संकल्प बुद्धि में आता है तो संकल्प है बीज, वाचा और कर्मना बीज का विस्तार है. अगर संकल्प अर्थात बीज को त्रिकालदर्शी स्थिति में स्थित होकर चेक करो, शक्तिशाली बनाओ, तो वाणी और कर्म में स्वतः ही सहज सफलता है. काम करायचंय संकल्पावरती. संकल्प आपले विचार जे करायचे, आपल्याला कोणताही विचार करायचा आहे, चेक करायचं मी त्रिकालदर्शी स्थितीमध्ये आहे का. जे ज्ञान दिलेलं आहे बाबांनी ते त्रिकालदर्शी बनण्याचं ज्ञान आहे. आपलं जे ज्ञान आहे हे संपूर्ण ज्ञान त्रिकालदर्शी बनण्याचं ज्ञान आहे. आणि या दिव्य बुद्धीचा वापर करूनच आपल्याला कोणताही विचार करायचा आहे. चुकीचं पाऊल नाही उचलायचंय, तर आपल्याला त्याच्या आधी विचारावर अटेन्शन द्यावं लागेल. आपण कोणता विचार करतोय, तो विचार त्रिकालदर्शी स्थितीमध्ये राहून आपल्याला करायचा आहे. भूत, वर्तमान आणि भविष्याचा विचार करून. आणि ते पण ह्या जन्माच्या हद्दीपुरता नाही, पुढचं पण. तो संकल्प को चेक नहीं करते, अर्थात बीज शक्तिशाली नहीं होता, तो वाणी और कर्म में भी सिद्धि की शक्ती नहीं रहती. तर संकल्प शक्तिशाली नाही, तर वाणी आणि कर्मामध्ये पण बाबा म्हणताय सिद्धीची शक्ती नाही, म्हणजे सफलता नहीं मिळणार. लक्ष्य सभी का सिद्धि स्वरूप बनने का है ना, तो सदा सिद्धि स्वरूप बनने की विधि जो सुनाई उसको चेक करो. बीच बीच में बुद्धि अलबेली बन जाती है, इसलिए कभी सिद्धि अनुभव करते और कभी मेहनत अनुभव करते. तर बाबा म्हणतात सगळ्यांना सिद्धी स्वरूप बनायचंय. आपल्या मूर्तींच्या समोर जाऊन ते मागतात की हमको रिद्धी दो, हमको सिद्धी दो, हमको सफलता दो, हमको विजयी बनाओ. बाबा म्हणताय तुमच्या ते निर्जीव मूर्त्यांच्या समोर जाऊन ते मागतात, सगळं ही सिद्धी मागतात. आणि तुम्हीच आता टोकऱ्या घेऊन उभे, हमको दे दो, हमको दे दो, हमको दे दो. बाबा म्हणताय अभी त्रिकालदर्शी स्थिति में स्थित हो जाओ, तो सफलता तुम्हारे गले का हार है, विजय तुम्हारा जन्मसिद्ध अधिकार है. फक्त काय, हा बाबाने आज हा पाया सांगितलेला आहे की कोणतीही परिस्थिती आली, पहिले ते बटन दाबायचंय आपण, त्रिकालदर्शी दिव्य बुद्धीचं बटन दाबायचंय. बाबांनी काय सांगितलेलं आहे, कशामुळे ही परिस्थिती आली, कशामुळे कोणी आणली, काय झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, तसं नाही व्हायला पाहिजे होतं, हा असाच करतो, तो तसंच करतो. ही त्रिकालदर्शी स्थिति नहीं, ही बाबा म्हणते ये साधारण बुद्धि का लक्षण है. हमें त्रिकालदर्शी स्थिति में स्थित होना है. पिछले इस जन्म के पीछे भी हमारे बहुत जन्म हुए हैं, तो उसमें हमारा किसी न किसी के साथ किसी न किसी प्रकार का कर्मों का हिसाब बना है, बनलेला आहे, सगळ्यांचा बनलेला आहे, आपल्या एकट्याचा थोडीच आहे, सगळ्यांचा बनलेला आहे. आणि कोणाचं खूप हार्ड बनलेलं आहे, कोणाचं काही राहिलेलं आहे, कोणाचं नंतर निघेल, कोणाचं आत्ता निघतंय. तर उलट आत्ता निघाला हिशोब तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण नंतर धर्मराजपुरीमध्ये बाबा सोबत नाही राहणार आहे. आणि म्हणून कोणताही हिशोब समोर आला, आपण स्वतःला दोष नाही द्यायचा. मी असं का बरं केलं असेल, माझ्याकडून किती पाप झालं असेल, म्हणून माझ्या जीवनामध्ये इतके संकट, इतके प्रॉब्लेम येत आहे, असं नाही, असं विचार नाही करायचं. जे झालं ते झालं, आणि जे आता हिशोब निघतोय तर खूप चांगली गोष्ट आहे. बाबा सोबत आहे, बाबांची मदत आपण घेऊ शकतो, ज्ञानाचे इतके सारे पॉइंट आहे, बाबांकडून शक्ती घेऊ शकतो, आपली शक्ती जागृत करायची. तर त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली त्याच्यात लोड नाही घ्यायचंय, उलट आनंदी व्हायचंय. बाबांनी सांगितलं की वेलकम करो संकटों का, अभी वेलकम करो, कारण नंतर खूप प्रॉब्लेम देतील, सहन नाही करू शकणार आपण नंतर. बाबा नाहीये सोबत, म्हणून आता आलं तर आता आनंदात त्याचा स्वीकार करून हिशोब चुकतू करायचंय. कोणाचे हिशोब मिटवायचा तर आपल्याला आनंद होतो, नील केल्यावर डोक्यावरचं ओझं उतरतं. तर तसं हे हिशोब बनवून आणलेले नील करून टाकायचे, खूप आनंदाने आपल्याला हे नील करायचे हिशोब. जे काही आहे समोर बिलकुल लोड नाही आला पाहिजे आपल्याला.
तो उसके लिए बाबा ने ये विधि बताई कि बिल्कुल त्रिकालदर्शी स्थिति में स्थित रहो और जो ज्ञान गुण शक्तियां मैंने दी है उसको विधि पूर्वक कार्य में लगाओ। तो जो त्रिकालदर्शी स्थिति में स्थित रहते हैं तो त्रिकालदर्शी स्थिति समर्थ स्थिति है। इस समर्थ स्थिति वाले व्यर्थ को ऐसा सहज समाप्त कर देते हैं जो स्वप्न मात्र भी व्यर्थ समाप्त हो जाता है। इस त्रिकालदर्शी स्थिती जी ती शक्तिशाली स्थिती आहे आणि याच्यामध्ये मग व्यर्थ चालणारच नाही बुद्धीमध्ये, व्यर्थची ऑटोमॅटिक समाप्ति होऊन जाईल। अगर त्रिकालदर्शी बुद्धि द्वारा कर्म नहीं करते हैं तो व्यर्थ का बोझ बार बार ऊंचे नंबर में अधिकारी बनने नहीं देता। मग बाबा म्हणतात ते ओझं राहील। जर त्रिकालदर्शी स्थिती नाहीये तर व्यर्थच चालेल बुद्धीमध्ये आणि मग ते तुम्हाला वरच्या नंबरला जाऊ देणार नाही। तो दिव्य बुद्धि का वरदान सदा हर समय कार्य में लगाओ और दिव्य बुद्धि से हम त्रिकालदर्शी स्थिति में रह सकते हैं। बाप दादा ने पहले भी इशारा दिया है कि ज्ञानी योगी आत्माएं बने हो। अब ज्ञान और योग के शक्ति को प्रयोग में लाने वाले प्रयोगशाली आत्माएं बनो। जैसे साइंस की शक्ति का प्रयोग दिखाई देता है ना, लेकिन साइंस की शक्ति के प्रयोग का भी मूल आधार क्या है? आज जो भी साइंस ने प्रयोग कर साधन दिए हैं उन सब साधनों का आधार क्या है? साइंस के प्रयोग का आधार क्या है? मेजॉरिटी देखेंगे लाइट है, लाइट द्वारा ही प्रयोग होता है। अगर कंप्यूटर भी चलता है तो किसके आधार से? कंप्यूटर माइट है लेकिन आधार लाइट है ना। तर बाबा म्हणतात सायन्सचे जेवढे साधनं निघाले, इतके विज्ञानाने साधनं दिले, जर लाईट नसती, इलेक्ट्रिसिटी नसती तर हे साधनं चालणार नाही। 90% साधनं आपण बघतो की लाईटवरच चालतात। आपण कल्पना नाही करू शकत 8 दिवस जर दुनियेमध्ये लाईटच नसली किती हाकार माजून जाईल दुनियेमध्ये। 8 दिवस लाईटच नाही, बिलकुलच नाही, किती परेशान होऊन जाईल दुनिया। तर सगळं काही आता लाईटवरती अवलंबून आहे। तर बाबा म्हणताय जे काही साधनं तुम्हाला दिसत आहे त्याचा आधार लाईट आहे। मग आपल्याकडे लाईट कोणती? बाबा ते सांगायचं बाबांना कि तो आपके साइलेंस की शक्ति का भी आधार क्या है? उनकी साइंस की शक्ति है, आपकी साइलेंस की शक्ति, शांति की शक्ति है। तो उसका आधार क्या है? बाबा म्हणताय तुमच्याकडे जी तुमच्यामध्ये जी शांतीची शक्ती आता येतीये त्याचा आधार काय? लाइट। त्याचा पण आधार काय? लाइट। जब वह प्रकृति की लाइट द्वारा हर लाइट एक लाइट अनेक प्रकार के प्रयोग प्रैक्टिकल में करके दिखाती, ती प्रकृतीची ती प्रकृतीची लाइट त्यांनी बनवलेली आहे। त्या लाइटमुळे अनेक साधनं बनली, अनेक प्रकारचे प्रयोग त्यांनी केले। तो आपकी अविनाशी परमात्मा लाइट, आपल्याकडे कोणती लाइट आहे? बाबा म्हणते आपके पास अविनाशी परमात्मा लाइट है। बाबा भी लाइट है, बाबा भी ज्योति है और हम आत्मिक लाइट, हम आत्मा भी ज्योति है। आत्मा ज्योति है, परमात्मा ज्योति है और साथ साथ प्रैक्टिकल स्थिति लाइट। आत्मा ज्योत स्वरूप, मी परमात्मा, परमात्मा ज्योत स्वरूप, मी आत्मा ज्योत स्वरूप आणि आपली स्थिती प्रॅक्टिकल स्थिती लाईट। प्रॅक्टिकल स्थिती आपली हलकी हलकी, सगळे ओझे परमात्मांना देऊन टाकलेले, आपण बाबांना देऊन टाकलेले आणि म्हणून आपण हलके झालेले, ती लाईट। एक लाईट जी उजेड पाडते ती लाईट, ती परमात्मा आहे, आपण आत्मा आहे। आणि दुसरी लाईट म्हणजे हलकं, हलकी हलकी स्थिती। आपण सगळे ओझे परमात्मांना देऊन टाकलेले आणि आपली ज्योती जागृत केलेली आहे आणि परमात्मा ज्योतिषी आपलं कनेक्शन आहे। तर हे 3 लाईट आपल्याकडे आहे। बाबा म्हणते त्यांची ते एक लाईट, त्यांच्याकडे एक लाईट आहे, एक इलेक्ट्रिसिटी आहे आणि त्याच्या आधाराने त्यांनी इतकी साधनं बनवलेली आहे। तुमच्याकडे हे 3 लाईट आहे, एक तुम्ही लाईट, एक परमात्मा लाइट आणि तुमची स्थिति लाइट। तो उससे क्या नहीं प्रयोग हो सकता। आपके पास स्थिति भी लाइट है और मूल स्वरूप भी लाइट है। जब भी कोई प्रयोग करना चाहते हो तो पहले अपने मूल आधार को चेक करो। जैसे कोई भी साइंस के साधन को यूज करेंगे तो पहले चेक करेंगे ना कि लाइट है या नहीं। बाबा म्हणताय कोणतंही सायन्सचं साधन आपल्याला बघा चालू करायचंय आपल्याला, तर आपण बघतो पहिले लाईट आहे की नाही, लाईट असेल तर चालू होईल। तर तसं बाबा म्हणताय कि जब भी कोई प्रयोग करना चाहते हो तो पहले अपने मूल आधार को चेक करो। जब योग का, शक्तियों का, गुणों का प्रयोग करते हो तो पहले ये चेक करो कि मूल आधार, जेव्हा गुणांचा शक्तींचा आपल्याला प्रयोग करायचा आहे तर पहिले स्थिती चेक करायची, आपण कोणत्या स्थितीमध्ये। मूल आधार क्या है? आत्मिक शक्ति, परमात्मा शक्ति, वह हल्की लाइट स्थिति है।
ये चेक करो. बाबा म्हणतात कोणताही प्रयोग करायचा आहे, म्हणजे कोणताही ज्ञानाचा पॉइंट वापरायचा आहे आपल्याला, गुण उपयोगामध्ये आणायचा आहे, त्या स्थितीमध्ये राहायचंय, शक्तीला उपयोगामध्ये आणायचंय, तर त्यावेळेला चेक करा, मी आत्मिक स्थितीमध्ये आहे, मी आत्मा समजतोय स्वतःला, परमात्म्याशी कनेक्शन आहे का, आणि मी लोड घेतलेला आहे कशाचा, की मी हलका हलका आहे. बाबा म्हणतात ह्या तिन्ही लाईट चेक करा. जसं ते एखादं साधन चालू करायचं, फॅन चालू करायचं आपल्याला, तर आपण बघू पहिले लाईट आहे की नाही, तरच त्याचा उपयोग आहे बटन दाबण्याचा, तरच ते चालेल. तर तसं बाबा म्हणताय की तुम्हाला कोणताही गुण वापरायचा आहे, शक्तिशाली स्थितीमध्ये राहायचंय, तर पहिले चेक करा तुम्ही आत्मिक स्थितीमध्ये आहे का, परमात्म्याशी कनेक्शन आहे का, आणि तुमची हलकी स्थिती. हे 3 लाईट चेक करा. हे 3 लाईट असतील तर गुण वापरता येईल, शक्ति वापरता येईल. अगर स्थिति और स्वरूप डबल लाइट है तो प्रयोग की सफलता बहुत सहज कर सकते हो. और सबसे पहले इस अभ्यास को शक्तिशाली बनाने के लिए पहले अपने पर प्रयोग करके देखो. हर मास व हर 15 दिन के लिए कोई न कोई विशेष गुण व कोई न कोई विशेष शक्ति का स्व प्रति प्रयोग करके देखो. क्योंकि संगठन में व संबंध संपर्क में पेपर तो आते ही है, तो पहले अपने ऊपर प्रयोग में चेक करो. कोई भी पेपर आया, लेकिन जो शक्ति व जो गुण का प्रयोग करने का लक्ष्य रखा, उसमें कहाँ तक सफलता मिली और कितने समय में सफलता मिली. जब स्व के प्रति प्रयोग में सफल हो जाएंगे तो दूसरी आत्माओं के प्रति प्रयोग करना सहज हो जाएगा. और जब स्व के प्रति सफलता अनुभव करेंगे तो आपके दिल में औरों के प्रति प्रयोग करने का उमंग उत्साह स्वतः ही बढ़ता जाएगा. बाबा होमवर्क देत आहे. बाबा म्हणताय आता तुम्हाला ज्ञान गुण शक्ती प्रॅक्टिकल मध्ये आणायचंय, वापरायचंय, तर एक काम करा की 15-15 दिवस एक एक गुण किंवा एक एक शक्ती घ्या आणि त्या स्थितीमध्ये राहा. त्याला चेक करा कोणती परिस्थिती आलेली आहे, तर त्यावेळेला आपण तो गुण वापरू शकलो का, ती शक्ती वापरू शकलो का. आपण बाबा म्हणतात एक एक घ्या. तसं तर आपल्याला जनरल ज्ञान गुण शक्ती संपन्न बनायचंय, पण एक विशेष बाबा म्हणतात एक ठरवा तुम्ही 15 दिवसासाठी की आता कोणती शक्ती मला वाढवायची आहे, कोणत्या शक्तिशाली स्थितीमध्ये राहायचंय किंवा कोणता गुण घ्यायचा आहे. तो बाबा म्हणताय मग तुम्ही सगळ्यांना त्याची मदत होईल. तुमचं तर होईलच, पण सगळ्यांना त्याची मदत होईल. तुम्ही तुमच्यामध्ये तो गुण धारण केला, ती शक्ती जर धारण केली तर सगळ्यांना पण त्याची मदत होईल. अन्य आत्माओं के संबंध संपर्क में स्व के प्रयोग द्वारा उन आत्माओं को भी आपके प्रयोग का प्रभाव स्वतः ही पड़ता रहेगा. जैसे एक दृष्टांत सामने रखो कि मुझे सहन शक्ति का प्रयोग करना है, तो जब स्वयं में सहन शक्ति का प्रयोग करेंगे तो जो दूसरी आत्माएं आपकी सहन शक्ति को हिलाने के निमित्त है वो भी बच जाएगी ना, उनका भी तो किनारा हो जाएगा. तर बाबा म्हणताय आपण हेच घेऊ आजपासून 15 दिवसासाठी. पुढे ठरवू आपण, पण हे करायचंय आपल्याला, पक्क करायचंय. सहनशक्ती बाबा म्हणताय उदाहरण म्हणून तुम्ही सहनशक्ती घेऊन बघा. आता सहनशक्ती जागृत करायची, सहनशील स्थितीमध्ये राहायचंय. कोणीही काही जरी बोललं, कोणी कोणत्याही प्रकारची परिस्थिती आपल्या समोर आणली, आपल्याला ते सहन करायचं. आणि सहन करायचा अर्थ हा आहे की आपण आतमध्ये तिला समाप्त करून टाकायचं. बिलकुल आतमध्ये ते त्याच्याबद्दलचे विचार नाही चालले पाहिजे. सहन करायचंय म्हणजे कोणी काय करतं की बस चुप बसायचंय. दुनियावाल्यांचा अर्थ काय, आपण सहन करतो, चुप बसतोय, आपण उत्तर देत नाही म्हणजे आपण सहन केलं. आणि मध्ये 1000 पट चाललेलं आहे, हा असा आहे, हा तसा आहे, हा असंच करतो, तो तसंच करतो, ही अशीच आहे, ती तशीच आहे, ही नाही सुधारणार. ये सहन करना नहीं है, ये दबाना है. आणि हे दाबून दाबून मग एकदम स्फोट होऊन जातो मग त्याचा. तो बाबा ने हमें सिखाया है कि सहन करना इसका मतलब है उस बात को तुरंत खत्म कर देना, तुरंत फुल स्टॉप. ते ही सहन शक्ती आपण घेऊ आता आजपासून. आज 26 तारीख आहे. आजपासून किंवा उद्यापासून, उद्या जानकी दादींचा स्मृती दिवस आहे, तर उद्यापासून 15 दिवसासाठी, पुढचे पण किंवा आजपासूनच 15 दिवसासाठी म्हणजे 10 एप्रिल पर्यंत हा सहनशक्तीचा प्रयोग आपल्याला करायचा.
बाबा म्हणताय की तुम्ही ती एक एक शक्ती अशी जागृत करत चला आपल्यामध्ये. आणि ज्या वेळेला आपण ठरवतो की आपल्याला ही आपल्याला या स्थितीमध्ये राहायचं, त्यावेळेला पेपर पण येणार, हे नक्की आहे. पेपर येईल, कोणता, छोटा येईल किंवा मोठा येईल. आपली ही सहनशक्ती डिस्टर्ब करायचा प्रयत्न करेल, त्या स्थितीमधून आपल्याला हलवण्याचा प्रयत्न करेल. आपली सहन करण्याची कॅपॅसिटी चेक होईल. पण आपल्याला हे पक्क ठेवायचं आहे की मला सहन करायचं. आता माझ्यामधली सहनशक्ती मला जागृत करायची, खूप चांगल्या प्रकारे जागृत करून घ्यायची. इतकी जागृत करायची आहे की पुढे चालून काहीही होऊ द्या माझ्यासमोर, मला ते सहन करता आलं पाहिजे. हे बाबांनी काल परवा पण सांगितलं आपल्याला की इथं तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. नंतर खूप पेपर एकखट्टी येतील तर त्यावेळेला तुम्हाला प्रॅक्टिस झालेली असेल आणि मग तुम्ही परेशान होणार नाही आणि प्रत्येक पेपरमध्ये पास व्हाल शेवटी. तर आता हे काही नाहीये परिस्थिती, त्यावेळेला आपण ठरवून घ्यायचंय आणि येईल पेपर अधूनमधून, तर त्यावेळेला पक्क ठेवायचंय की मेरा ये लक्ष्य है, मुझे अब सहन करना है. त्या सहनशक्तीच्या स्थितीमध्ये मला राहायचंय बिलकुल. आणि त्याचा परिणाम काय होईल, बाबा म्हणताय कि जो वो आत्मा भी बच जाएगी जो आपके सहन शक्ति को हिलाने की कोशिश कर रही है. कोणती तरी आत्मा येईल पेपर घेऊन आपल्या समोर, तो बाबा म्हणताय वो भी बच जाएगी, कारण आपले व्हायब्रेशन त्याला पोहोचणार नाही, तसे निगेटिव्ह व्हायब्रेशन नाही पोहोचणार. कारण आपण सहन करतोय म्हणजे त्या गोष्टीला समाप्त करतोय. आणि त्यावेळेला आपण कोणी प्रॉब्लेम जरी निर्माण करतोय त्याच्याविषयी आपण शुभ भावना ठेवतोय. आणि म्हणून त्याची पण एक तर त्याची शक्ती वाढवायला पण आपण मदत करतो. तो आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आलेला आहे, पेपर घेऊन आलेला आहे, याचा अर्थ तो कमजोर आत्मा आहे. आणि आपण त्याला जेव्हा शुभ भावना देऊ तर त्याच्यामधली शक्ती पण जागृत होईल आणि त्याचे व्यर्थ संकल्प नाही चालणार, कारण आपल्याकडून त्याला निगेटिव्ह जातच नाही, उलट शुभ भावना जाते. तो बाबा म्हणताय की हे प्रयोग करा आणि तुमच्यामधली एक एक शक्तीला तुम्ही टेस्ट करा, चेक करून घ्या, जागृत स्थितीमध्ये ठेवा. तर ही पहिले त्रिकालदर्शी बनायचं आपल्याला बाबांनी लक्ष दिलं आणि नंतर हे जी शक्ती आहे आणि जे गुण आहे आपल्याला त्या त्रिकालदर्शी स्थितीमध्ये राहून जागृत करून घ्यायचे. तर त्यासाठी प्रयोग करायचे आपण आणि हे पक्क करायचे आपल्याला. 10 एप्रिल पर्यंत आपला हा सहनशक्तीचा पेपर आहे, त्याच्यामध्ये मला पास व्हायचं. परिस्थितीद्वारे येईल, व्यक्तीद्वारे येईल, काही बिमारीद्वारे येईल किंवा निसर्गाच्या 5 तत्वांद्वारे येईल, काही पण होऊ शकतं. पण त्याच्यामध्ये आपल्याला हे पक्क करायचंय, मला सहनशक्ती जागृत ठेवायची आहे, सहनशक्तीला कंप्लीट जागृत करायचंय आणि सहन करायचंय खऱ्या अर्थाने. अच्छा, चारों ओर के मास्टर त्रिकालदर्शी आत्माओं को सदा समय के महत्व को जानने और समय प्रमाण खजाने को कार्य में लगाने वाले दिव्य बुद्धिवान आत्माओं को, सदा अंतर्मुक्ता की प्रयोगशाला में प्रयोग करने वाले प्रयोगशाली आत्माओं को, सदा हिम्मत द्वारा बाप के मदद का प्रत्यक्ष अनुभव करने वाली आत्माओं को बाप दादा का याद प्यार और नमस्ते. हम रूहानी बच्चों का रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते, वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. कम